श्रमसंस्कार शिबिर म्हणजे श्रमाबरोबर विविध संस्काराची रुजवण. जयश्रीताई पाटील. एरंडोली येथे कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातून व्यक्तिमत्व घडते व त्यातूनच चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडतात. श्रमाची प्रतिष्ठा आणि महत्त्व पटवून देण्याचे काम शिबिर करत असून त्याबरोबरच विविध संस्काराची रुजवण देखील श्रमसंस्कार शिबिरातून होते, असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई मदन पाटील यांनी केले. मिरजेतील कन्या महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे एरंडोली येथे संपन्न होत आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उल्हास माळकर हे अध्यक्षस्थानी होते. या समारंभासाठी विष्णुअण्णा फळ मार्केट सांगलीचे सभापती बाबगोंडा पाटील, सलगरेचे लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील, सरपंच वासंती धेंडे, उपसरपंच सचिन पोद्दार, सोसायटी चेअरमन गणपती जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर माधुरी देशमुख यांनी केले. आमच्या एरंडोली गावामध्ये जे चांगला उपक्रम घेतला त्यांनी आमच्याकडे मागणी केली की आम्ही असं टीम घेऊन येणार आहे आणि 7 दिवस आम्ही ते मुक्काम करणार आहे. त्यावेळेला आमच्यावर फार मोठी मला देखील जबाबदारी वाटली. 50 मुली ग्रामीण भागातून आमच्या गावामध्ये येतात. त्यांचं संरक्षण, त्यांची जबाबदारी आपण पार पाडायची आहे. या देखील मी शांत डोक्याने विचार केला. निश्चितपणानं आपली टीम चांगली ग्रामपंचायतीची आहे, सोसायटीची आहे, गावकरी चांगले आहेत, नेते मंडळी आपली सगळी चांगली आहे. आणि या पद्धतीने होत असताना योगायोग असा झाला की जयश्री वहिनीनंच पहिलं निमंत्रण केलं. माईच आहेत म्हटल्यावर आई आयला म्हटल्यावर मुलींची काय अडचणच नाही काय. आणि ह्यामध्ये मला एक समाधान काय वाटलं की आज पहिल्याच दिवशी जर कार्यक्रमाला लोक गर्दी कमी असेल वहिनी, तर निश्चितपणानं उद्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. गावकरी सगळे सहभागी होतील आणि निश्चितपणाला प्रत्येक कार्यक्रमाचा तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करून आम्ही तुम्हाला पाठवू आणि जास्तीत जास्त लोकसंख्येनं आम्ही किती सहभाग केला हे प्राचार्यानं किंवा मॅडम तुम्हाला सांगतील. आणि निश्चितपणानं तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहो आणि आम्हाला आमच्या गावात जो विकासाची गोष्ट बाहेरच्या मुली येऊन एवढं काम करतात, श्रमदान करतात, तर आमच्या मुलींनी किंवा आम्ही काय केलं पाहिजे हे देखील आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि निश्चितपणाने त्याचं आम्ही स्वागत करून चांगल्या पद्धतीनं त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ याची हमी तुम्हाला देतो आणि मी इथं थांबतो. अशी माहिती एसटीएन मराठीचे एरंडोली प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.